आज अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची मला निमंत्रित करण्यात आले, त्याच्याबद्दल मी सर्वात पहिले तर खूप खूप आपल्याला धन्यवाद देतो. आजचे जे काही आपले मीटअप याला म्हणू शकतो किंवा आपण एक फॉर्मल कन्व्हर्सेशन म्हणू शकतो, त्याच्यामध्ये सुरुवातीला मग मी माझा जे हे असणार आहे, जे काही व्याख्यान समजून घ्या किंवा जे काही आपले फॉर्मल एक्सचेंज असणार आहे, त्याच्यामध्ये माझं जर्नी काय होतं, मी कुठून सुरू झालो आणि आतापर्यंत काय काय केलं, त्याच्यापर्यंत थोडक्यात आपल्याला म्हणजे माहिती देऊ इच्छितो. माझा जन्म 14 जुलै 1999 ला झाला होता. जसं यांनी म्हटलं की जेन झी ज्याला आपण म्हणतो, 1997 च्या नंतरचे सर्व सर्वांना आपण जेन झी म्हणतो, तसे जेन झी मधले एक अधिकारी आपण मला म्हणू शकता. तर 1999 ला जन्म झाल्यानंतर बिहार उदय समस्तीपुर नावाची एक जिल्हा आहे, ते जसं आपला अमरावती तालुका तिथेच तसं एक पुसा नावाचे तालुका आहे, तिथे माझा जन्म झाला. माझे वडील सरकारी सेवक होते, त्यावेळी ग्रुप सी मध्ये क्लर्क होते, आता ते रिटायर्ड झाले. माझी आई गृहिणी आहे अजूनपर्यंत. आणि त्यावेळी माझे आजोबा जे दुर्भाग्यपूर्ण म्हणजे 2024 ला ते वारले, ते पण सरकारी सेवक होते. ते 1985 ला रिटायर झाले होते आणि 99 वर्षाची उम्रमध्ये 99 वर्षाची वयामध्ये ते 2024 ला म्हणजे त्यांची निधन झाला. हे सगळ्यांचे मी उदाहरण देतो, कारण माझे वडील, माझी आई आणि माझा आजोबा यांचं किती योगदान राहिलं माझ्या पूर्ण जर्नीमध्ये किंवा माझ्या पूर्ण आयुष्यभरात, त्याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणारच. 2005 ते 2017 पर्यंत मी एकच स्कूलमध्ये शिकलो, केंद्रीय विद्यालयामध्ये. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये न जाता, कुठल्याही प्रकारच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये न जाता, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय असतात. तर केंद्रीय विद्यालयामध्ये शिकलो. हे समस्तीपूरमध्ये केंद्रीय विद्यालय होतं. कॉन्सिडेंटली जसं आपला इन जनरल भरपूर मुलांची इच्छा असतात की मला नवोदयमध्ये पण एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, नवोदयमध्ये जायचे आहे. तर मी 5वी कक्षामध्ये नवोदयसाठी पण प्रयत्न केला, कारण माझे जे आई वडील होते, माझी जी फॅमिली होती, ते नेहमीच लोअर मिडल क्लासमध्ये होती. आणि लोअर मिडल क्लासच्या फॅमिलीसाठी सर्वात मोठी जी आपल्याला लायबिलिटीला म्हणता येणार नाही, त्याला आपण चॅलेंज करूया, चॅलेंज असतात ते आहे की आमचे मुलांचं शिक्षण कसे करायचे. आता माझा एक लहान भाऊ पण आहे, ते पण माझा वयापेक्षा 1 वर्ष लहान आहे. म्हणजे ते आता जस्ट 26 वर्ष झालेलं आहे आणि ते आजच्या डेटमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. आणि एवढा कमी वयामध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर आणि ते पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे. त्यांनी पण खूप शिक्षण चांगल्यापूर्वक केलं आणि ते असिस्टंट प्रोफेसरमध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. ते सध्या हरियाणामध्ये शिकवत आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमचे कुटुंबासमोर किंवा आमच्या आई वडिलांसमोर एकच सर्वात मोठी चॅलेंज होती की आमचे दोघे मुलं, ज्यांच्याकडे जास्त काय फरक नाही, 1 वर्षाचा फरक आहे, यांना चांगले शिक्षण कसे द्यायचे आणि चांगले शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आणि त्याच्यासोबतच आपल्याला कमी खर्चामध्ये, कारण त्यावेळी आमच्याकडे जास्त काही रुपये पैसे पण नव्हते, आम्ही पूर्णपणे कर्जबाजारी होतो त्यावेळी आमचे कुटुंब. त्याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार. तर त्यावेळी 5वी क्लासमध्ये मी आणि माझा भाऊ दोन्ही नवोदयच्या परीक्षा दिलं, पण माझं झालं नाही त्यावेळी. नवोदयच्या एक्झाममध्ये एंट्रन्स क्लिअर नाही झाला. आता जसं आपण म्हणतो की जे काही होतंय ते काहीतरी चांगलं, म्हणजे व्हॉट एव्हर हॅपन्स फॉर अ गुड रिझन, त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर माझा पूर्ण प्रवास केंद्रीय विद्यालयामध्ये झाला 1 ते 12वी पर्यंत. 12वी मध्ये 2017 ला मी 12वीची परीक्षा पास केली. 2015 ला मी 10वीची परीक्षा पास केली. 10वीच्या परीक्षामध्ये माझा 10 CGPA होता क्लास 10 मध्ये आणि स्कूलमध्ये मी टॉपर होतो. 12वीची परीक्षामध्ये पण माझा स्कूलमध्ये 93% होता आणि तिथे पण मी टॉपर होतो स्कूलमध्ये. आणि त्याच्यानंतर मला फक्त एकच त्यावेळी मनात इच्छा होती की काहीतरी आपल्याला मोठं करायचं आहे. माझे आजोबा नेहमीच म्हणत होते की त्यावेळी आम्ही जे एक्सटेंडेड फॅमिली, ज्याला आपण हिंदीमध्ये खानदान म्हणतो, ते खानदानमध्ये माझा आजोबा म्हणत होते की याच्यामध्ये सर्व झाले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, सायंटिस्ट झाले, कारण आमची पूर्ण फॅमिली एक्सटेंडेड फॅमिली खूप शिक्षित फॅमिली होती. सुरुवातीपासूनच सर्वांना शिक्षणावर खूप भर दिला, खूप फोकस केला.
आणि सगळे झाले, सायंटिस्ट झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, काही लोक प्रायव्हेट जॉब मध्ये पण होते. पण आजपर्यंत माझे एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये माझ्या खानदानमध्ये कोणी अफसर नाही झाला. तर त्याच्याबद्दल माझा आजोबा नेहमीच म्हणत होते की माझी इच्छा आहे की मेरे मरने से पहिले कोणीतरी ते कलेक्टर झाला पाहिजे. ते सुरुवातीपासून म्हणत होते. आणि माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा योगदान आहे, म्हणजे मी लहानपासून म्हणजे वयाच्या 11वी जेव्हा माझे वय होतं 11 वर्ष, तेव्हापासून मी दररोज न्यूजपेपर वाचतो. मी जेव्हा क्लास 5 मध्ये होतो, 4 मध्ये होतो, मला सर्वात पहिले उठने के बाद मला एक ग्लास दूध आणि न्यूजपेपर अशी जे हॅबिट आहे ते माझं आजोबांनी मला टाकली. मला आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित असेल, जे काही आपले रिटायर्ड लोक असतात घरी, सर्वात पहिले न्यूजपेपर वाचतात की आज नेमकी न्यूजपेपर मध्ये काय आलं, कारण त्याच्यामध्ये पूर्ण देश दुनियाची गोष्टी वगैरे असतात. मी नेहमीप्रमाणे आजोबासोबत बसत होतो आणि माझा आजोबा न्यूजपेपरचे 2 पेज काढून मला देत होते की तू पहिले हे वाच, त्याच्यानंतर मी तुला देतो, म्हणजे मी पहिले वाचतो मग तू वाच. तर त्यावेळीपासून मला जे न्यूजपेपर आणि बातम्या आणि वेगळ्या आपल्या देश संसारमध्ये काय चाललंय ते बातमी वाचायचं मला खूप इंटरेस्ट आहे. आणि त्याच वेळी म्हणजे क्लास 5वी पासून 6वी पासून मला अशी इच्छा माझ्या मनात आली की मी जेव्हा न्यूज वाचत होतो की असे अधिकारी अशी गोष्टी करू शकतात, असे आपल्या समाजामध्ये प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये असा इंटरव्हेन्शन या अधिकाऱ्याने केला तर असा आपल्याला परिणाम झाला, हे सगळे बघून मला फार इंटरेस्ट आला की हा ठीक आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहे. आणि लहान वयापासून मग मला करंट अफेअर्स मध्ये जागतिक जे काही चालतं त्याच्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये काय काय चालते त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे मी जेव्हा UPSCचे एक्झाम दिला त्याच्यामध्ये मला पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झाला, पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला रँक 10 मिळाला. त्याच्या मागे सर्वात मोठं कारण हेच होतं की माझा आजोबांनी, माझा आई वडिलांनी माझ्यावर लहानपासून शिक्षणावर भरपूर लक्ष दिलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची कमीच राहू दिलं नाही की आमच्या मुलांना चांगले शिक्षण कसं मिळणार. अच्छा, त्याच्यानंतर मी 10वीचे एक्झाम मला झाला, 12वी झाला. 12वी मध्ये जेव्हा माझा एक्झाम झाला त्याच्यानंतर माझ्याकडे 2-3 ऑप्शन होते की मला नेमकी करायचे काय. एवढं माझं लक्षात होतं की मला जर चांगले शिक्षण घ्यायचे आहे तर अनफॉर्च्युनेटली मला बिहारच्या बाहेर जावंच लागेल. कारण त्यावेळी आणि परिस्थिती अशी होती की बिहारमध्ये जर आपल्याला जर चांगले शिक्षण करायचे, आपल्याला घरापासून लांब राहावंच लागतं. आधी जर आपण अमरावती डिव्हिजन हेडक्वार्टर आहे, पण आपण कुठलं तरी अमरावतीच्या गावात जर आपली शिक्षण झाली तर जर आपल्याला चांगले एज्युकेशन घ्यायचे आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की चांगलं कॉलेज, चांगली इन्स्टिट्यूशन आपल्याला मुंबई, पुणे आणि नागपूर सारखा किंवा दिल्ली सारखा जागेमध्येच मिळणार आहे. तर त्याच वेळी मी असं ठरवलं की मला बिहारच्या बाहेर जायचे आहे आणि बिहारच्या बाहेर जाऊन मला चांगले शिक्षण घ्यायचे आहे. आणि बिहारच्या बाहेर जाऊन चांगले शिक्षण घेऊन माझे जे उद्दिष्ट आहे तोपर्यंत मी माझ्या मनात ठेवलं होतं की मला IAS व्हायचे आहे, मला कलेक्टर व्हायचे आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी एक करूनच राहणार. 12वीची परीक्षा दिल्यानंतर त्याच्यापूर्वीच मला प्लॅनिंग चालू होतं की मला दिल्ली विश्वविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे. 12वी मध्ये चांगली मार्क्स आले आणि चांगले मार्क्सच्या बेसिसवर मला दिल्ली विश्वविद्यालयामध्ये पॉलिटिकल सायन्स ऑनर्स मध्ये मला ऍडमिशन मिळालं. 12वी पर्यंत माझ्याकडे सायन्स सब्जेक्ट होता. मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, कम्प्युटर सायन्स हे सगळे मी शिकलो होतो. पण मी ग्रॅज्युएशन मध्ये पॉलिटिकल सायन्स घेतला कारण तिथे माझा खूप इंटरेस्ट होता. आणि पॉलिटिकल सायन्स घेतल्यानंतर मी दिल्ली विश्वविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं दयाल कॉलेजमध्ये आणि तिथे 2017 ते 2020 पर्यंत माझा ग्रॅज्युएशन झाला. 2020 मध्ये कोरोना आला होता, आपल्या सर्वांना माहित आहे. ते फार म्हणजे अशी बिकट परिस्थिती होती त्यावेळी आणि मी एकटाच दिल्लीमध्ये राहत होतो. माझा भाऊ पण त्यावेळी दिल्लीमध्ये नव्हता, ते पण दुसरे कॉलेजमध्ये होतं चंडीगडला. त्याला पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच एकदम कमी खर्चामध्ये ऍडमिशन मिळाला होता ऑन द बेसिस ऑफ एंट्रन्स एक्झाम. आणि माझे आई वडील नेहमीप्रमाणे गावामध्ये राहत होते कारण माझ्या वडिलांची तिथे नोकरी होती. मी एकटाच दिल्लीमध्ये राहत होतो. 20 मार्च 2020 ला कोरोना आला. त्यावेळी मी 3rd इयर मध्ये होतो, फायनल इयर मध्ये होतो आणि 5th सेमेस्टरला होतो. मी असं ठरवलं होतं की मला ग्रॅज्युएशन करायचे आहे. माझं ग्रॅज्युएशन मे 20 ला संपणार होते आणि मला त्याच वर्षी परीक्षा देऊन त्याच वर्षी एक्झाम क्लिअर करायची. माझी अशी इच्छा होती किंवा माझा असा संकल्पना होता आणि मी असं ठरवलं होतं की आपल्याला कुठल्याही प्रकारची टेस्ट मॅच नाही खेळायची आहे, आपल्याला T20 खेळायची आहे. म्हणजे एकच पाळी एकच इनिंग खेळायची आहे, पण अशी खेळायची आहे की
त्याच्यानंतर कुठल्याही कमीचे स्कोपच राहू द्यायचे नाही. मी कुठल्याही गोष्टी करतो याच्यामध्ये फक्त मी एकच संकल्पना ठेवतो की आपल्याला 100% एफर्ट द्यायचा आहे. आपण एकदा एफर्ट दिला, समजा जे आमची अपेक्षा असते, जे आमच्या सरकारनं असते ते समजा आपण अचीव नाही केलं, त्याच्यानंतर आपण बसून अनलाइज करतो की नेमकी आमच्याकडून किंवा माझ्याकडून काय चूक झाली, कुठेतरी आपण कमी पडलो का. मी एकच ठरवलं होतं की अशी परिस्थिती आलीच नाही पाहिजे की मी बसून माझा मागच्या इतिहासच्या पूर्ण अनालिसिस करतोय की मी कुठे कमी पडलो. तर त्याच्यासाठी ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग, त्याच्यासाठी ऍडव्हान्स मध्ये सगळी गोष्टी कसं आपण करू शकतो की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जीपीसी क्लिअर करायची आहे, त्याप्रमाणेच माझी तयारी झाली. मी थर्ड इयर मध्ये जीपीसी तयारी सुरू केला अप्रिल 2019 ला आणि माझा एक्झाम होता मे 2020 ला. म्हणजे ठीक एक वर्ष अगोदर माझा पूर्ण फुल फ्लेज तयारी चालू झाली विथ आपले कॉलेजच्या सोबतच. त्यावेळी कॉलेज आणि आपले सेल्फ स्टडी मॅनेज करणं फार अवघड होतं, पण एकदा ते माझं असं म्हणणं आहे की एकदा आपण ठरवलं तर कुठली गोष्टी म्हणजे असं नाही काही अवघड आहे. तर अप्रिल 19 पासून तयारी सुरू केली आणि भगवानच्या आशीर्वादाने, ईश्वरच्या आशीर्वादाने जे आपले माझा फर्स्ट फिल्म्स होता ते पण लांबलं आणि त्याच्यामध्ये काय होतं, कोरोना काळ आला होता मध्ये मार्चमध्ये, त्यामुळे प्रिलिम्स मग ऑक्टोबरमध्ये झाला, मग मेन्स जानेवारी पुढच्या वर्षी गेला. पूर्ण जे आपली परीक्षेचे सायकल होती तर 4-4 महिने लांब. मी जेव्हा प्रिलिम्सचे एक्झाम दिला त्याच्यापूर्वी मला कोरोना झाला होता. मी स्वतः दिल्लीमध्ये, म्हणजे त्यावेळी आपल्याला सर्वांना माहित आहे सेकंड वेव्ह ऑफ कोविड किती भीषण होता, किती खतरनाक होता. मला फर्स्ट वेव्ह मध्ये पण कोविड झाला, मला सेकंड वेव्ह मध्ये पण कोविड झाला आणि मला थर्ड वेव्ह मध्ये पण कोविड झाला. म्हणजे ऑफिशियली जेवढं कोविड झालं तेवढं वेळी ग्रसित झालं कोविडचे आजाराने. आणि तिन्ही वेळी म्हणजे असं नाही की फक्त सिम्पटम आला म्हणून मी सांगतोय कोविड झाला होता, आरटीपीसीआर टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह झाला. आणि तशी सिच्युएशन आपल्याला जर दोनदा आली त्याच्यानंतर बॉडी आपल्याला वीक होऊन जाते. आपल्या सर्वांना माहिती आहे, पण कसं तरी मी 3दा कोविड म्हणून इम्पॅक्ट झालो मला, तरी पण कसं तरी आम्ही करून घेतलो. जेव्हा मला पहिल्यांदा कोविड झाला त्यावेळी मला आठवण आहे की मी दिल्लीमध्ये होतो आणि पूर्णपणे लॉकडाऊन होतं, म्हणजे पूर्णपणे लॉकडाऊन. आणि इंटरव्ह्यूची जस्ट अगोदर मला कोविड झाला होता. इंटरव्ह्यू मला असं आठवण आहे की सप्टेंबरमध्ये शेड्यूल झाला होता आणि त्याच्यापूर्वी जुलैच्या महिन्यामध्ये, ऑगस्टच्या महिन्यामध्ये मला कोविड झाला सेकंड वेव्हमध्ये. त्यावेळी मी दिल्लीला होतो आणि पूर्ण वेळी फक्त लॉकडाऊन असल्यामुळे एकच गाडीची आवाज येत होती माझा रूम मध्ये, ती होती ॲम्ब्युलन्स. पूर्ण वेळी म्हणजे ॲम्ब्युलन्स सोडून मला दुसरं काही, कारण सेकंड वेव्ह सर्वात डेंजरस वेव्ह होतो. आणि जेव्हा मला सिम्पटम आला, मला फीवर होते, मला कोविड झालाय, आता पहिला प्रश्न होता की टेस्ट करायचे की नाही, कारण त्यामुळे लोक टेस्ट मध्ये पण घाबरत होते की टेस्ट करून घ्यायच्या. मला ते क्वारंटाईन मध्ये टाकून दिला, 1 महिना मी बाहेर निघू शकणार नाही, तरी पण मी हिम्मत केला आणि मी टेस्ट करून घेतला. टेस्ट मध्ये मला पॉझिटिव्ह आला. मला लक्षात आहे त्यावेळी म्हणजे मोठे मोठे हॉस्पिटल जे होते आपले सरकारी हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया पासून आपले जेवढे रेड्डी हार्डिंग मेडिकल कॉलेज, हे सगळे दिल्लीचे मोठे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिथे रांगा लागत होत्या ॲम्ब्युलन्सेसची. आणि मी जेव्हा डॉक्टरकडे गेलो एमर्जन्सी वॉर्डमध्ये की मला काहीतरी दवा द्या, मला सिम्पटम आहे, आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आलेला आहे, मी माझा डोळ्यासमोर बघत होतो की कशा, म्हणजे असे दृश्य मी कधी न विसरणारे दृश्य होतं की कसं म्हणजे एक लाईनने आयसीयूचे बेड्स लावलेला आहे आणि दर मिनिट कोणाच तरी डेथ होत आहे आणि दर मिनिट कोणाच तरी बॉडी बॅग मध्ये पॅक होत आहे. तशी दृश्य मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं आणि तशी दृश्य मला भगवानसमोर प्रार्थना करतो की तशी दृश्य किंवा तशी सिच्युएशन कधीच कोणाकडेही आणि कोणासमोरही येऊ नये. माझे आई वडील घरी होते, मी एकटाच दिल्लीला होतो, हे सगळे हँडल करत होतो. त्यावेळी कसं तरी दवा वगैरे घेऊन व्यवस्थित झालो. मग इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू मध्ये जे बोर्ड होते, माझा इंटरव्ह्यू फक्त 15 मिनिट चालला. म्हणजे कारण कसं असते यूपीएससीचे इंटरव्ह्यू इन जनरल अर्धा तास चालतात, अर्धा तास, 35 मिनिट, 40 मिनिट, पण माझा इंटरव्ह्यू फक्त 15 मिनिट झाला. मी जेव्हा बाहेर आलो, मी टाइम बघितला घरीमध्ये की मात्र 15 मिनिट झालाय. मला थोडा हे वाटलं की दोनच ऑप्शन होऊ शकतो. एक तर एवढा वाईट गेला की त्यांच्या अशी निघालो मी, तुमचं काय होणार नाही, त्यामुळे 15 मिनिटांनी संपलं. दुसरा ऑप्शन असा होऊ शकतो की खूप चांगलं झालं, त्यामुळे आता परत जास्त प्रश्न विचारायची गरज नाही. आणि माझा असा गट फिलिंग होते की दुसराच केस झालाय. पहिला केस जर झाला असता तर
मी कुठल्या प्रश्नाचे जबाब दिला नसता, पण इंटरव्ह्यू मध्ये खूप छान माझा इंटरव्ह्यू गेला. जेवढा प्रश्न त्यांनी विचारला तेवढा प्रश्नाची मी उत्तर दिलं. आणि जाता जाता एक सामान्य तिथे मेंबर होते, इंटरव्ह्यू पॅनलमध्ये 5-6 लोक असतात. एक मेंबरने मला वेल डन पण म्हटलं. आता UPSCच्या प्रत्यक्ष इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला कोणी मेंबरचा वेल डन म्हणत आहे म्हणजे याचा अर्थ फार मोठा असतो. याचा अर्थ आहे की आपला इंटरव्ह्यू खरंच चांगला गेला. आणि जेव्हा माझा रिझल्ट आला, मला ऑल इंडिया रँक मध्ये 10th रँक मिळाली आणि मला इंटरव्ह्यू मध्ये 201 नंबर मिळाला होता आउट ऑफ 275. आपल्याला माहितीसाठी सांगतो की जेवढा मुलं सिलेक्ट होतात, जेवढा लोक सिलेक्ट होतात, जवळपास 1000 पैकी फक्त 15 ते 20 लोकांच्या मार्क्स 200 पैकी जास्त असतात आणि त्याच्यामध्ये माझं नाव होतं. त्यामुळे माझी रँक पण चांगली झाली आणि मी 10वी रँक मध्ये सिलेक्ट झालो. याच्यापूर्वी आपल्याला एक अजून आपल्याला किस्सा सांगतो. जेव्हा मी 12th क्लास क्लिअर केलं त्याच्यानंतर मला कुठेतरी अशी इच्छा होती की मला काहीतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे आणि मला सुरुवातीपासून आर्मी, एअरफोर्स ह्याच्यासाठी फार लगाव होता की मला एक. तर मी त्यावेळी एनडीएची एक्झाम दिली. आता एनडीए पण UPSC घेतात. एनडीएची एक्झाम दिली. एनडीएची एक्झामचा रिटर्न माझा क्लिअर झाला. त्याच्यानंतर SSB चालू झाली. SSB माझा बँगलोरमध्ये झाला होता. 5 दिवसाची इंटरव्ह्यूची प्रोसेस फार डिटेल्ड असतात त्याच्यावेळी. त्यावेळी मी फक्त 17 वर्षाचा होतो. 2017ची गोष्टी आहे. आणि तिथे माझा SSB पण क्लिअर झाला होता. ते मी कॉन्फरन्स इन पण होतो आणि ऑल इंडियामध्ये माझा 242 रँक एनडीए मध्ये आला होता आणि मी इंडियन आर्मीसाठी ॲज अ ऑफिसर म्हणून, कमिशन ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो. माझा फर्स्ट प्रायोरिटी एअरफोर्स होता. चूंकि माझा रँक एअरफोर्स मध्ये टॉप 50 मध्ये येणं कंपल्सरी आहे. माझा रँक थोडा खाली होता, त्यामुळे मला इंडियन आर्मी मध्ये परमनंट कमिशन अलॉट करण्यात आला होता. त्याच्यानंतर पूर्ण मेडिकलची प्रोसेस झाला. मेडिकलची प्रोसेस 11 दिवस चालली. आपल्याला माहित आहे की इंडियन आर्मी किंवा आर्म फोर्सेस मध्ये जर आपल्याला ऑफिसर म्हणून जायचे आहे तर किती स्ट्रिक्ट मेडिकलची प्रोसिजर असतात. 11 दिन आमची मेडिकलची प्रोसेस चालली. 11 दिवशी मला असं सांगण्यात आलं की आपल्याला एक काहीतरी बिमारी आहे, आजार आहे. आता वयाच्या 17च्या उमरमध्ये कोणाला काय माहित की सगळे लोक तंदुरुस्त असतात. आता समोरचे डॉक्टर आपल्याला म्हणत आहेत कारण ते डॉक्टर विंग कमांडर सारखे खूप उच्च पद जे सिनियर ऑफिसर्स असतात ते होते. त्यांनी म्हटलं आपल्याला कुठला तरी एक आजार आहे, कुठला तरी आपल्याला बॉडीमध्ये डिफेक्ट आहे. म्हटलं काय झालं, म्हणजे मला तर काहीच, मी तर एकदम मस्त आहे, मला तर काही अडचण नाही आहे. त्यांनी म्हटलं आपण कलर ब्लाइंड आहे. आता कलर ब्लाइंड एक अशी डिझीज आहे की जर मला त्याच्यामध्ये माणूसला त्याच्यामध्ये कुठल्याही मुलाला वेगळं जे कलर असतात त्याच्यामध्ये आपण फरक सांगू शकत नाही. आता मला जर कोणी विचारलं आजच्या डेटमध्ये की लांबून मला जर आपण रेड कलर दाखवला आणि ग्रीन कलर दाखवला आणि येलो कलर दाखवला तर मी आपल्याला फरकच सांगू शकत नाही की कुठला रेड आणि कुठला येलो आणि कुठला ग्रीन. तर ही एक जेनेटिक डिझीज आहे. याच्यामध्ये मला म्हणजे मदर साईडनी ते डिझीज कॅरी फॉरवर्ड झाला आणि डिझीज पण म्हणण्याऐवजी मी याला म्हणणार की जेनेटिक डिफेक्ट आहे. आणि जेनेटिक डिफेक्ट असल्यामुळे आणि आजच्या डेटमध्ये मोठ्या आजाराची ट्रीटमेंट आलेला आहे, क्युअर आलेला आहे. परंतु आजही कलर ब्लाइंडनेसची आजपर्यंत कुठलीही ट्रीटमेंट आजच्या डेटमध्ये कितीही एक्सपेन्सिव्ह जगात कुठेच अवेलेबल नाही. म्हणजे आपल्याकडे जर 1000 कोटी असेल तरी पण आपण या डिफेक्टला क्युअर करू शकत नाही. अशी टाईपची हा एक डिफेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कलरच दिसत नाही की कुठला कलर आहे. मी त्यावेळी विचारलं, ते ऑफिसर होते त्यावेळी, की याच्या काहीतरी क्युअर असेल. आजच्या जगात किती पुढे गेली, कॅन्सर सारखा डिझीजला म्हणजे क्युअर आहे. आपण दोन जेनेटिक ब्रीडिंग करून नवीन स्पेशी क्रिएट करून टाकतो. फार मोठी आपला वॅक्सिन्स वगैरे आलेला आहे. एक टाइम असा होता ज्यामध्ये टीबीचं क्युअर नव्हतं, स्मॉलपॉक्सचं क्युअर, सगळ्यांचं क्युअर आहे. त्याने म्हटलं या बिमारीच्या आजच्या डेटमध्ये कुठलंही क्युअर नाही आहे आणि याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करणार तरी पण तुमचे इंडियन आर्मीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये सिलेक्शन होणार नाही. तुम्ही मेडिकली रिजेक्ट होऊन जाणार. मला त्यावेळी खूप वाईट वाटलं की अशी गोष्टीमुळे मला रिजेक्ट करण्यात आला. मी त्यांचा दोष सांगत नाही. अशी गोष्टी पुढे मी रिजेक्ट झालो ज्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही. म्हणजे मी कितीही करणार, काहीही करणार तरी पण या डिझीजला, या डिफेक्टला मी दुरुस्त करूच शकत नाही, मी क्युअर करूच शकत नाही. त्यावेळी मला असं वाटलं की काहीतरी डेस्टिनी म्हणून ईश्वरने काहीतरी ठेवलेलं आहे. त्यावेळी जर माझा आर्मीमध्ये सिलेक्शन झालं असतं तर मी IAS झालो नसतो. कारण एकदा आपण एनडीएची एक्झाम क्लिअर केला, त्याच्यामध्ये माझे आजही 4 बॅचमेट्स 2 एअरफोर्सला आहेत आणि 2 इंडियन आर्मीमध्ये आहेत आणि खूप म्हणजे इंडियाचे खूप सेन्सिटिव्ह ज्या ठिकाणी आपण म्हणतो एकदम स्ट्रॅटेजिक लोकेशन्स वरती आजच्या डेटमध्ये ड्युटी करत आहे, आज सेन्सिटिव्ह एरियामध्ये. तर
आज मी त्या ठिकाणी ड्युटी करत म्हणजे भोकर राहतो, पण डेस्टिनीमध्ये काहीतरी होतं, त्यामुळे माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं नाही आणि मग मी UPSC ची एक्झाम दिला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझा क्लिअर झाला आणि त्याच्यानंतर मी सर्व्हिसमध्ये आलो. आता एक हे सर्व जर्नी मी फार सोपाने आपल्याला सांगितलं की असं झालं, पण याचा एक दुसरा पालू पण आहे. दुसरा पालू असा आहे की जेव्हा मी ठरवलं की मला बाहेर जायचं आहे 12वीच्या नंतर, त्यावेळी माझे आई वडिलांवर खूपच कर्ज होतं. माझी आई एकदम अक्यूट सायनोसायटिस नावाची एक डिसीज आहे जे आपल्याला ब्रेन आणि ह्या एरियामध्ये होतो. माझ्या आईला सायनोसायटिस होतं. वयाच्या लहान मला आठवण आहे की 5वी क्लासमध्ये जेव्हा मी होतो त्याच वेळीपासून माझी आईची ट्रीटमेंट पाटणाचं एक खूप फेमस हॉस्पिटल आहे PMCH आणि IGIMS, जे म्हणजे सर्वात मोठी हॉस्पिटल यासारखं आहे, तिथे चालत होतं. 5वी क्लासमध्ये जेव्हा माझी आईला तिथे भरती करण्यात आलं, तिथे जेव्हा ऍडमिट झाली, तेव्हा डॉक्टरने जेव्हा त्यांना त्यांच्या रिपोर्ट वगैरे बघितला आणि मला आठवण आहे मी त्यावेळी डॉक्टरांच्या समोर होतो. डॉक्टरने असं म्हटलं की तुम्ही जर तुमची आईला, माझे वडिलांना त्याने म्हटलं की तुम्ही जर ह्यांना अमेरिका पण घेऊन गेलं ना तरी पण हे वाचू शकत नाही, अशी डॉक्टरच्या स्पष्ट म्हणजे एकदम क्लॅरिटीमध्ये त्यांनी सांगितलं. तरी पण 5वी ते 10वी पर्यंत म्हणजे जवळपास 5 ते 7 वर्ष माझा आईचं ट्रीटमेंट चाललं, त्याच हॉस्पिटलमध्ये चाललं. जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा माझ्या आईचं ऑपरेशन झालं आणि हे सगळे ट्रीटमेंटमुळे म्हणजे माझ्या फॅमिलीवर भरपूर कर्ज. आता आपल्याला माहित असेल की आपण सरकारी सेवक असताना एक लिमिट पर्यंत कर्ज घेऊ शकतात, त्याच्यानंतर घेऊ शकत नाही. त्यावेळी मी गावामध्ये राहतो पूर्ण वयाच्या 18 वर्षापर्यंत. आपल्याला माहित आहे की गावात सावकार वगैरे असतात आणि सावकारचा रेट आणि बँकेच्या रेट मध्ये किती फरक आहे ते आपल्याला पण माहित आहे. त्यावेळी गावाच्या लँग्वेज मध्ये सॅकडेवर लोन भेटत होतं, म्हणजे 3 रुपये सॅकडा, 5 रुपये सॅकडा, 7 रुपये सॅकडा. याचा अर्थ आहे की 7 रुपये इंटरेस्ट एव्हरी मंथ. 7 रुपये इंटरेस्ट एव्हरी मंथ म्हणजे आपल्याला 12 गुणे 7 84% व्याजवर आपल्याला लोन भेटत होतं. त्यावेळी मला आठवण आहे की 5%च्या रेटवर माझे आईने, माझे वडिलांनी जवळपास 5-5 लाख रुपये कर्ज उचलले माझे आईची ट्रीटमेंटसाठी. आणि त्यामुळे माझा परिवारावर ऑलरेडी लोड होता की एवढं कर्ज ऑलरेडी झालेलं आहे आणि 60% वार्षिक इंटरेस्ट रेटवर लोन घेऊन आपल्याला कसं लोन रिपे करायचे याच्याबद्दल काहीच आमच्याकडे संकल्पना नव्हती. माझी आई त्यावेळी जेव्हा मी 10वी-11वीला होतो, त्यांचे जे जेवण असतात, त्यांचे जे गहना असतात, ते पण त्यांनी गहाणवर ठेवलं होतं की आम्हाला कुठेतरी कसं तरी लोन भेटलं पाहिजे आणि माझ्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे. 12वी मध्ये जेव्हा मी आलो त्यावेळी माझे आई आणि माझ्या वडिलांनी म्हटलं, आता सांगायचं तात्पर्य असं आहे की माझं जे कुल आहे, जे माझा खानदान आहे, ते जमीनदार कॅटेगरीमध्ये आहे. पण जमीनदार असून सुद्धा माझ्याकडे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं झालं की माझ्याकडे अर्धा एकर पण जमीन नाही. माझ्याकडे इन द सेन्स की माझ्या आई वडिलांकडे म्हणजे अर्धा एकर तरी जास्त सांगितलं, 1 कट्टा जे आपण बिहार UP मध्ये कट्टामध्ये जमीनचं हे आहे, म्हणजे 1/4 एकर पण जमीन माझे आई वडिलांकडे नव्हती. म्हणजे जमीन पण आपण विकू शकत नाही, जमीन पण आपण गहाणवर ठेवू शकत नाही. पण कसं तरी लोन घेऊन त्यांनी मला दिल्लीला पाठवलं. दिल्लीला जेव्हा गेलो तर आपल्याला माहित आहे की दिल्लीमध्ये राहणं, दिल्लीमध्ये शिकणं एक वेगळंच चॅलेंज आहे. आणि आपण जर एकटंच राहत आहे त्यावेळी मला आठवण आहे की माझा मंथली खर्च 12,000-13,000 रुपये पर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये 8,000 रुपये, 8,000 मी सर्वात कमी सांगतो आपल्याला, ज्या एरियामध्ये राहणं, दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आपले कॉलेज आहे तिथे 7,000 रुपये मध्ये रूम आजच्या दिवशी आपल्याला एक बेसमेंटला मिळणार नाही. बेसमेंटच्या एक कोना भी आपको 7,000 रुपये में आज के रेट में नहीं मिलेगा. त्यामुळे मी तशा रूम घेऊन 7,000 रुपये रेंट देऊन राहिलो. 5,000 रुपये मला म्हणजे जेवणासाठी लागत होता, टिफिन वगैरे. आणि कसं तरी करून आईनी वडिलांनी अजून लोन घेतलं आणि मला शिकवलं. जेव्हा माझा UPSC झाला तर UPSC झाल्यानंतर माझ्या आईवर कमीत कमी 12 ते 15 लाख रुपयांचे लोन होते माझ्या कुटुंबावर. आणि ते सगळं UPSC क्लिअर केल्यानंतर मी स्वतः माझे फॅमिलीचे, माझ्या कुटुंबाचे लोन पे केलं. आणि आपल्याला आता मी एक्सप्लेन करू शकत नाही, पण आपले कुटुंबाचे आपण जेव्हा आपण लोन पे करतात
जेव्हा आपण आपले आई वडिलांच्या डोक्यावर जे भार आहे जेव्हा आपण कमी करतात आपल्याला वेगळंच आनंद फील होतो. मला त्यावेळी असे वाटलं की कसं तरी माझा आई माझ्या वडिलांचे जे स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं. आजच्या डेट मध्ये भगवानच्या कृपेने माझा फॅमिलीवर माझ्यावर कुठल्याही प्रकारचे लोन नाही. माझे आजोबा जे तेव्हा 2024 ला वारले ते 99 वर्षाचे होते आणि आपल्याला सांगू इच्छितो की 99 वर्षाच्या वयामध्ये पण त्यांना कुठलीही प्रकारची आजार नव्हती. कुठल्याही प्रकारच्या बीपी, शुगर, लिव्हर, किडनी, मल्टी ऑर्गन काहीच नाही. त्यांनी म्हणजे वयाच्या 85 वर्षापासून त्यांनी शेती केली. मला आठवण आहे की जेव्हा मी स्कूलमध्ये होतो माझा आजोबा म्हणजे 15 किलोमीटर सायकल वरून जायचं, शेती करायचं आणि मग परत यायचं. आजच्या डेटमध्ये जर आपण कोणालाही म्हटलं की 15 किलोमीटर जाऊन या सर्वात पहिले तर त्यांचा हेच प्रश्न असेल की मला बाईक द्या, मी गाडी घेऊन जातो. त्यावेळी तसं काही नव्हतं. त्यामुळे माझा आजोबांचा हेल्थ एकदम चांगला होता. पण जेव्हा म्हणजे आणि म्हणजे मला आठवण आहे की 99 च्या वेळामध्ये त्यावेळी मला वाटतं की मार्च एप्रिल 24 च्या दरम्यान त्यांची मृत्यू झाली. त्यावेळी माझ्यावर खूप महत्वाची जिम्मेदारी म्हणजे लोकसभा चुनाव करण्याची जबाबदारी माझ्यावर होती ॲज अ एअर म्हणून. आणि एकच विषयाचं मला दुःख आहे की मी शेवटचं जे त्यांच्या मोमेंट होता, शेवटचा क्षण होता, त्यावेळी त्यांच्या समोर किंवा त्यांच्याकडे नव्हतो. म्हणजे आता मला माहित नाही की हे दुःख म्हणजे ये कभी ना जाने वाला चीज है की जो भी मेरे ऊपर मला ऑफिशियल ड्युटी देण्यात आली होती त्याच कारणामुळे मी माझ्या आजोबाचे अंतिम मोमेंट मध्ये जाऊ शकलो नाही. हे फार मला आजही म्हणजे पीडा देत आहे आणि भविष्यात पण देणार मला माहित आहे. मी जेव्हा माझ्या आजोबांना विचारलं, मी जेव्हाही घरी जात होतो मला आजोबा विचारत होते की सगळी गोष्टी चांगली चालले ना. मी त्यांना विचारत होतो की आपलं अजून काही स्वप्न असेल तर सांगायचं. आपलं स्वप्न होतं की माझा एक काहीतरी जे पोता आहे ते कलेक्टर बनला पाहिजे झाला. ते एकच वर्ड नेहमीच बोलत होते की माझा घरी एक सरकारी गाडी आली तुम्हाला सोडायला, माझा घरी एक सरकारी अधिकारी आले तुम्हाला सोडायला आणि माझा घरी एक पोलीस कॉन्स्टेबल आला माझा पोराला कंपनी करून त्यांच्यासोबत. याच्यापेक्षा मला आता मोठा काही बघायचं नाही. म्हणजे त्यांचा जन्म 1926 ला झाला होता. त्यांनी पूर्ण अंग्रेजच्या काळात बघितलं. मला ते सांगत होते जेव्हा ते वयाच्या 11 वर्षाचे होते, 11 किंवा 12 वर्षाचे, त्यावेळी भारत छोडो आंदोलनामध्ये महात्मा गांधी चंपारण आले होते. त्यावेळी त्यांना बघायला माझे आजोबा घरचे भाग घेतले, पळून गेलो होते की मला महात्मा गांधीला बघायचे आहे. एकच ट्रेन चालत होती. त्यावेळी जेव्हा गावात रेड पडत होती तर माझे आजोबा सांगत होते की ते पोटलीमध्ये जे काही त्यांच्या संपत्ती होती सिक्के वगैरे भरून ते घेऊन ते मक्काच्या शेतमध्ये जाऊन जाके छुप जाते नाही. कारण मक्काचे जे हे असतात ते मोठे मोठे असतात, त्याच्यामध्ये जर आपण आत छुप गए तो आपको कोई देख नहीं सके. असे कंडिशन मध्ये त्यांनी त्यांच्या पूर्ण म्हणजे आयुष्य बघितलं आहे. आणि जर त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये जर असं त्यांनी बघितलं की माझा घरी कोणीतरी कलेक्टर झाला, माझा घरी कोणीतरी सरकारी अधिकारी झाला, याच्यापेक्षा जास्त आनंद देणारी बातमी, आनंद देणारी गोष्ट त्यांच्यासाठी काहीच होऊ शकत नव्हती. आणि त्यांनी शेवटी मला सांगितलं की सध्या मला आता जायचं आहे. मी सांगितलं आता कुठे जायचं तुम्हाला? मला आता माझं जे काही स्वप्न होतं ते मला पूर्ण झालं. आता मला इथे राहून काहीच करायचं नाही. मला आता काय करणार मी राहून? आणि त्यांनी अन्न त्याग करून टाकला. म्हणजे अशा पण नाही की कुठल्याही प्रकारचे त्यांना आजार झाला त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये भरती होते आणि मग त्यांच्या डेथ झाली. त्यांनी अन्न त्याग करून टाकला की मला आता माझे सगळे जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे, आता मला जायचं आहे. त्यांनी अन्न त्याग केल्यानंतर 15व्या दिवशी त्यांची अन्न आणि पाणी त्याग केल्यानंतर 15व्या दिवशी त्यांची मृत्यू झाली. हेच मला असं वाटतंय की आपला जे काही आपले नजीकचे लोक असतात, जे काही आपले आई वडील असतात, आजोबा असतात, त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की आपले जे काही आपले मुलं आहेत त्यांनी जर चांगले काम केलं, त्यांनी जर चांगली गोष्टी केलं तर त्यांना किती आनंद होतो, त्यांना किती आणि त्यांच्या येणाऱ्या काळ, त्यांच्या येणाऱ्या जिंदगी किती सोपा होऊन जातो. त्याच्याबद्दल आजच्या डेटमध्ये सगळ्या जनजीला विचार केला पाहिजे. मी जेव्हाही आपल्या जनतेसोबत चर्चा करतो मी हेच सांगतो की आपल्याला शिकवायला, आपल्याला चांगलं भविष्य घडवायला तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या आजोबांनी खूप मेहनत केली. म्हणजे त्यांनी सूदवर पैसे घेतला, त्यांनी जमीन गहाण ठेवलं, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे त्यांची मेहनत जरी एकदा तुम्ही विचार करा. मी जेव्हा तयारी करत होतो त्यावेळी
म्हणजे सांगायचे तात्पर्य असं की मला माझा कुठलाही मित्र नव्हता आणि कुठलाही मित्र नव्हता याच्या अर्थ नाही की आपल्याला मित्र नाही बनवायचे. मित्र चांगले मित्र होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे, पण असे मित्र होणं जे आपल्याला दर 10 मिनिटांनी सांगणार, दर अर्धा तासांनी सांगणार चला बाहेर चहा पिऊन येतो, चला बाहेर जरा गप्पा मारून येतो, मग तुम्ही जे गोष्टी करण्यासाठी ते आला ते तुमचं सिद्धच होणार नाही. तुमच्या दिवसाचे अर्धा वेळ तर गप्पा आणि अर्धा वेळ तर तुमचे चहा पिण्यामध्येच जाणार. तर आजच्या डेटमध्ये माझं वयाच्या जे काही पोरं असतात 18 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष त्यांना मी हेच सांगतो की हा जे टाइम पिरियड आहे तुमचा 18 ते 25 हा 7 वर्ष जर तुम्ही वेस्ट केला मग तुम्ही लाईफ टाइम रिग्रेट करणार. 25 च्या नंतर देयर इज नो गोइंग बॅक. मी हेच म्हणतो 25 च्या नंतर जर तुम्ही असं ठरवलं नाही आता काहीतरी करायचं मग देयर इज नो गोइंग बॅक, तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणजे फार कमी चान्सेस आहे की तुम्ही 25 च्या नंतर काहीतरी मोठं करणार, काहीतरी मोठे एक्झाम वगैरे तुमचे क्लिअर होईल. तर 18 ते 25 मध्ये आपलं जे काही मुलं आहेत त्यांना मी नम्रपणे नेहमीच सांगतो की तुमचं जे स्वप्न आहे, तुमचं जे काही तुमचं ध्येय आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला मेहनत वगैरे करायला पाहिजे. माझा जर एकदा यूपीएससी क्लिअर झाला, यूपीएससी क्लिअर झाल्यानंतर 2 वर्ष आमचे ट्रेनिंग असतात. त्याच्यानंतर माझी पहिली पोस्टिंग डहाणू पालघरमध्ये झाली. तिथे मी 6 वर्ष होतो आणि डहाणू पालघरमध्ये माझ्याकडे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग आणि उपविभागीय अधिकारी डहाणू हे दोन्ही चार्ज होतात आणि माझ्याकडे फार मोठी म्हणजे जबाबदारी सोपण्यात आली होती, ज्याच्यामध्ये आपले दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जे आजच्या डेटमध्ये ऑपरेशनल कन्स्ट्रक्शन आहे त्याच्या भूसंपादन माझ्याकडे होतं. बुलेट ट्रेनचं होतं माझ्याकडे भूसंपादन. मोठे मोठे जे रेल्वे लाईन त्याच्या भूसंपादन होतं. त्याच्यासोबतच त्यावेळी आता वाढवण पोर्ट जे आता तिथे आलेला आहे त्याच्या त्यावेळी सुरुवात झाली होती. त्याच्या पण जबाबदारी मला सोपण्यात आला होता. त्याच्यामध्ये 6 वर्ष खूप चांगलं काम करण्याचा अनुभव मला प्राप्त झाला. त्याच्यानंतर मला विचारून मला सांगली महानगरपालिकामध्ये ॲज अ आयुक्त म्हणून पाठवण्यात आलं. तिथे मी 1 वर्ष होतो. तिथे पण मला म्हणजे आनंद आला. तिथे पण खूप काम करण्याची संधी मिळाली आणि काही आमचे पत्रकार मित्र आहे जे सांगलीच्या पत्रकार मंडळीसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांना माहीत असेल की तिकडे कसं पद्धतीने काम झालेलं आहे. त्याच्यासोबतच आता त्याच्यानंतर मला असं इच्छा झाली की जिल्हा परिषदमध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. मग जिल्हा परिषद अमरावतीमध्ये माझा मागच्या 4 महिन्यापासून पोस्टिंग झालेलं आहे. तर ही माझी प्रोफेशनल जर्नी होती. आता प्रोफेशनल जर्नीमध्ये 2-4 गोष्टी जे स्टँड आउट करतात, जे मी नेहमीच सांगतो की आपल्याला म्हणजे कुठलंही आपण मिसाईल फायर केलं तर मिसाईल आपल्या निशाणा साधूनच फायर केलं पाहिजे. आपण एक मिसगाइडेड मिसाईल सारखा मिसगाइडेड बुलेट सारखा नाही चलायचं. आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपली टार्गेट काय आणि हे टार्गेट मी फक्त मुलांसाठी सांगत नाही, हे टार्गेट माझ्यासाठी पण अप्लाय होतं. मी जर आता ॲज अ जिल्हा परिषदचे सीईओ म्हणून काम करत आहे मग मला माहित असलं पाहिजे की मला पुढच्या 1 वर्षात टार्गेट काय, मला पुढच्या 1 वर्षामध्ये काय काय अचीव करायचे, कुठली गोष्टीवर काम करायचे आहे ते मला माहित असलं पाहिजे. आणि हा जे विषय आहे हा आपला वयाच्या 80 जे एज झाला तरी पण आपल्या मनात असलं पाहिजे की आपल्याला कुठली प्रकारची टार्गेट अचीव करायचे. जेव्हा मी अभ्यास करत होतो त्यावेळी भरपूर लोक मला जेव्हा माझा रँक आला होता त्यावेळी मी भरपूर मुलांसोबत इंटरॅक्शन मध्ये गेलो. त्यावेळी मला नेहमीच एक प्रश्न फार कॉमन येत होता की जे टाइम जे आहे मला 1 दिवस 24 तासच असतात त्याच्यामध्ये मला फार टाइम वेस्ट होतो. म्हणजे मी किती प्रयास करू तरी 6 तासपेक्षा अभ्यास मी करूच शकत नाही. मी करून बघितलं म्हणजे असा मला तो विचार होतो. मी करून बघितलं पण 6 तासपेक्षा जास्त होत नाही, 7 तासपेक्षा जास्त होत नाही आणि इकडे तिकडे खूप टाइम वेस्ट होतो. मोटिवेशन घेत नाही किंवा मोटिवेशन आला तर 1-2 दिवस राहतो मग मोटिवेशन संपून जातो. याच्या मी 2च उत्तर देतो. पहिला मोटिवेशन जे आहे ना, मोटिवेशन आपलं इंटरनल मोटिवेशन असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला YouTube व्हिडिओ बघून इंस्टाग्रामच्या रील बघून जर मोटिवेशन घ्यायचे आहे की अधिकारी कसं काम करतात आणि मोठे मोठे गाडीमध्ये कापा जातात तर तशी मोटिवेशन चालणार नाही. ही मोटिवेशन मॅक्सिमम 1 दिवस राहणार आणि तशी मोटिवेशन घेऊन जर तुम्ही हे सर्व्हिसमध्ये आले मग ते तुमच्या काही म्हणजे साध्य होणार नाही. लोकसेवासाठी ते यायचे आणि तुम्ही मोठे मोठे रील्स बघून किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघून इथे येऊ नका. असं मी नेहमीप्रमाणे जे काही मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सरकारी एक्झामची तयारी करतात त्याला मी सांगतो. आणि दुसऱ्या गोष्टी मी सांगतो की तुमचं मोटिवेशन नेमकी येणार कुठून. जर तुम्ही असं ठरवलं मला IAS व्हायचं, मला ऑफिसर व्हायचं, मला आर्मीमध्ये जायचं, जर हा जे लक्ष्य आहे हा जर तुमचं लक्ष्य आहे तरच होतं. हा जर तुमच्या कुठेतरी रिश्तेदार नातेवाईकांचं लक्ष्य आहे किंवा कुठेतरी प्रेशरमध्ये येऊन मला सरकारी नोकरी करायचीच आहे, मला कुठेतरी अफसर व्हायचेच आहे, माझं मोठं प्रेशर आहे,
मग ते लक्ष्य पूर्ण करणं फार अवघड आहे. तुमचं जर पर्सनल लक्ष्य असलं की मला हेच करायचं आहे, मगच तुमच्या मनात त्याच्यासाठी मोटिवेशन येईल. आणि एकदा मोटिवेशन आलं ना तुमच्यासाठी ते फार सोपं गोष्ट होऊन जाईल. आणि दुसरा विषय टाइम वेस्ट केल्याबद्दल, मी जेव्हा अभ्यास करत होतो तर मी एक गोष्टी नेहमी करत होतो. झोपण्यापूर्वी मी एक कोरा कागद घेत होतो, A4 शीटचा कोरा कागद, आणि त्याच्यावर मी लिहित होतो की मी सकाळी उठने पासून म्हणजे उठने के बाद मी माझा एक एक मिनिट कुठे स्पेंड केला. राईट फ्रॉम 7 AM, समजा मी 7 वाजता जर उठलं तर 7 ते 8 मध्ये मी काय केलं नेमकी, 8 ते 9 मध्ये मी नेमकी काय केलं, आणि त्याप्रमाणे मी माझे पूर्ण दिवसाच्या लेखा जोखा एक कागदावर लिहत होतो. आणि त्याच्यानंतर त्याचे अनालिसिस करून की कुठे कुठे मी टाइम वेस्ट केला त्याच्यामधून कट करत होतो, आणि पुढच्या दिवस ती जे टाइम वेस्ट केला त्याला आपल्याला अभ्यासासाठी कसा यूज करायचा तसा मी प्रयत्न करत होतो. खरं म्हणजे की आपण जोपर्यंत याच्याबद्दल चिंतन करत नाही की आज आपला दिवस कुठे गेला, आज आपण कुठे टाइम स्पेंड केला, तोपर्यंत आपले टाइमच युटिलायझेशन आपण व्यवस्थितपणे करू शकणार नाही. हे मी आजही मी भलेही ऑफिसर झालो, सीईओ झालो, आयुक्त झालो तरीही आजही पण मी ठरवते. आजही जर आपण माझा शेड्यूल बघितलं कधीही माझा ऑफिसच्या, तर टाइम टू टाइम 6 वाजता काय करायचं, 5 वाजता काय आहे, 3 वाजता काय आहे, 2 वाजता काय आहे, त्याप्रमाणे माझं शेड्यूल फिक्स आहे. आणि इथेच संपत नाही आता, कारण मी नेहमी सांगतो की आपल्या मनात जे आहे ते जे आपले लर्निंगचे जे उत्सुकता आहे ते कधी कमी नाही झाली पाहिजे. आता मी आपल्याला फक्त सांगू इच्छितो की आता मी ऑफिसर झालो, IAS अधिकारी झालो, त्याच्यानंतर लोक विचारतात की आता काही गरज नाही मला शिकण्याची, म्हणजे आता तर झालं की मस्त लाईफ एन्जॉय करा, काम वगैरे करा. पण आजच्या डेटमध्ये मी IIT बॉम्बे मधून एरोनॉटिक्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीची डिग्री करत आहे. म्हणजे असं नाही की मी शिकायला सोडून टाकलं. आजही माझा हायब्रिड मोडवर डिग्री चालू आहे. मी आता घरी गेल्यानंतर दररोज 3 तास त्याच्यासाठी अभ्यास करतो. म्हणजे हे मी कशाला सांगत आहे की आपल्या मनात शिकण्यासाठी जिद्द असतात ते कधीच संपलं नाही पाहिजे. म्हणजे मी ग्रॅज्युएशन केलं पॉलिटिकल सायन्स मध्ये, कुठलाही सायन्स सोबत नाता नाही, पण आजच्या डेटमध्ये मी टेक्निकल सब्जेक्ट जे असतात एरोनॉटिक्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये त्याच्यामधून IT मद्रास मधून डिग्री करत आहे. आणि त्याच्या एक्झाम झाला होता, ते एक्झाम पण क्लिअर झाला. मी आता माझा पदवी चालू आहे, ते 4 वर्षाची पदवी आहे. तर हेच मी सांगतो आपल्याला की आपले मनात जर जिद्द असते की नाही मला ह्याच्यासाठी इच्छा आहे, मला हे करायचं आहे, तर आपण नक्कीच करू शकता. आणि त्याच्यासोबत आपले दिवसची एक डे वाईज आपल्याला एक टाइम एक मिनिट आपण कुठे स्पेंड करणार ह्याच्याबद्दल आपल्याला ऍनालिसिस करावाच लागेल. आणि ते केल्याशिवाय आपण ट्रॅकच करू शकत नाही की आपला दिवस कुठे गेला. आता मी कुठे वाचत होतो की आजच्या म्हणजे मी फार फॉर्च्युनेट होतो की ज्यावेळी माझी तयारी सुरू झाली 2019-20 ला, किंवा ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो किंवा स्कूलमध्ये होतो, त्यावेळी कुठल्याही प्रकारचे इंस्टाग्रामचे रील्स किंवा युट्यूबचे शॉर्ट हे सगळे नव्हते. आजच्या डेटमध्ये आजच्या मुलांना विचारा तर मला कदाचित एकही मुलं भेटणार नाही ज्यांच्याकडे इंस्टाग्रामचे अकाउंट नाही. आणि जर आपण इंस्टाग्रामवर जर एक दिवसात जर 2 तास तरी स्पेंड केलं ना, तर आपण आयुष्याचे 5 वर्ष इंस्टाग्राममध्ये स्पेंड केले. त्यावेळी जेव्हा मी तयारी करत होतो UPSCची, त्यावेळी मी मोबाईल फोन म्हणजे त्याग दिला होता. म्हणजे मोबाईल फोन मी वापरच करत होतो. फोनसाठी वायफायसाठी माझ्याकडे होता फोन, पण सोशल मीडिया पूर्णपणे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळे बंद करून टाकलं की याच्यामध्ये सर्वात जास्त टाइम वेस्ट होतं, याला बाजूच ठेवा. आणि एकदा आपण जर सक्सेस झालो ना, तर त्याच्यानंतर आपल्याकडे खूप टाइम म्हणजे खूप टाइम इन द सेन्स की लिमिटेड टाइम आपण सोशल मीडियावर देऊ शकता, अर्धा तास, 15 मिनिट, 1 तास दिवसाची. पण आपला जे क्रुशियल फेज आहे 18 ते 25 वर्ष, त्याच्यामध्ये जर आपण सोशल मीडियाचा वापर केला, कारण आपण अर्धा तासपेक्षा जास्त केला, मग ते आपल्यासाठी फार म्हणजे असं म्हणायला पाहिजे की काउंटर प्रोडक्टिव्ह ठरतील. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही फायदा पण होणार नाही. आणि जे त्यावेळी आता आजच्या डेटमध्ये पण आपल्याला माहित आहे, एकदा आपण रील चालू केलं, मग 1 तास, 2 तास, 3 तास कुठे जातो आपले ते कळतच नाही. आणि रात्री जर आपण फोन घेतला आणि झोपण्यापूर्वी, आजच्या मुलांना हेच आदत आहे, हेच हॅबिट आहे. आणि अनफॉर्च्युनेटली कधी कधी मी पण करतो की एकदा जर आपण फोन घेतला आणि रील्स बघायला चालू केलं, रात्री 1, 2, 3 कधी टाइम होऊन जातो आपल्याला कळत नाही. ही गोष्टी आपल्याला आजच्या डेटमध्ये नवीन पोरांना अवॉइड केलं पाहिजे.
त्यांना सोशल मीडियावरचा टाइम द्यायचे रिस्ट्रिक्ट केला पाहिजे, दिवसाचा अर्धा तास ठरवला पाहिजे, किंवा इंस्टाग्राम फेसबुक सारखे जे काही आपल्या सोशल मीडियाची गोष्टी आहेत ते आपल्याला त्याग केलं पाहिजे फॉर लिमिटेड टाइम पिरियड. हे रील वाला आमच्या 57 वाल्यांसाठी काय ते आम्ही पाहतो नाही. रीलच्या मध्ये कसं आहे, आता आपल्याकडे टाइमच नाही आता. नाही आपला सर्वांच्या रील बघण्याशिवाय काम कसं होतं? रील बघण्याशिवाय पत्रकारिता आमच्या रीलमध्ये तर अर्धा इन्फॉर्मेशन तर रीलवर भेटतो आपल्याला. तर ते चालते, पण 18 ते 25 वर्षांमध्ये जे आपले पोरं आहेत, जे आपले मुलं आहेत, ज्यांना काहीतरी ठरलेलं आहे की मला काही अधिकारी व्हायचे, त्यांच्यासाठी फार काम प्रोडक्टिव्ह गोष्टी आहे. आणि मी सांगत नाही की बंदच करून टाका, मी सांगतोय कंट्रोल ठेवा. त्यामुळे मला असं वाटतं आपण आव्हान केलं पाहिजे तर जास्तीत जास्त वर्तमानपत्र आपण रीड केलं पाहिजे. 100%. म्हणजे मी जेव्हा आपल्याला सांगितलं की मी वयाच्या 5वी क्लास पासून मी वर्तमानपत्र वाचतोय आणि आजही माझ्या घरी डेली एक म्हणजे इनफॅक्ट एक मराठी आणि 2 इंग्लिश न्यूजपेपर आजही मी डेली सकाळी 8:30 वाजल्यापासून 8:30 हिंदी पेपर ते वाचतो आपण. आता मराठीमध्येच वाचायचे ना, हिंदी पेपर मी वाचतो. हिंदीमध्ये त्याने अंग्रेजी 2 करून नाही तर तुम्ही एक करा आणि एक हिंदी करा. ते भास्करवाले आहे ते. उद्यापासून हिंदीवर अन्याय करून आले. नाही मला वाटते आपण आता नाही, कारण हे जे आता बोलले ना, तुम्हाला सुरुवात पाहिजे तर तुम्ही सांगा गांधीजी सरनेम आहे, गांधीजी सरनेम आहे तुमचं, त्याच्यामध्ये तुम्हाला किती ऍडव्हान्टेज मिळते किंवा डिसएडव्हान्टेज आहे? हा म्हणजे सेम प्रश्न मला यूपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता. त्यांनी जे प्रश्न विचारले आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलं होतं की तुमच्या गांधी सरनेम पडलं कसं, तुम्ही बिहारचे आहे आणि माझा आई वडिलांचं गांधी सरनेम, मग तुमचं कसं आहे? आणि तुम्ही जर तुमच्या जर गांधी सरनेम आहे तर तुम्ही काय रिस्पॉन्सिबिलिटी फील करताय का? एवढा मोठा आणि गांधीजीने त्याच्यापुढे सत्यम पण लावून टाकलाय. म्हणजे हे डबल मला प्रत्येक ठिकाणी हेच विचारलं होतं की एवढा मोठा हेवीवेट नाव म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर जातात त्यावेळी तुमच्या मनात काय एक्सपेक्टेशन असतो. तर मी हे सांगतो की हे जे नाव आहे हे नावावर खरं उतरणं फार म्हणजे महत्वाची गोष्टी पण आहे आणि डिफिकल्ट गोष्टी पण आहे. म्हणजे महात्मा गांधीची जे प्रेरणा आहे ते काही सोपं गोष्टी नाही. त्यांनी म्हणजे पूर्ण जिंदगी त्यांनी सत्याग्रह केला, पूर्ण जिंदगी साधा जीवन त्यांनी व्यतीत केलं. माझा नेहमीप्रमाणे हेच असतो की कधीच काही महात्मा गांधीचे जे आयडियल्स होते कधी झूठ नाही बोलायचे, कधी आपल्याला जे फॉर एक्झाम्पल महात्मा गांधीने एकदा म्हटलं होतं की आपल्याला जर पब्लिक सर्विस करायची आहे तर पब्लिक सर्विस क्या सोच के करना है, पब्लिक सर्विस ये सोच के करना है कि समाज का जो सबसे गरीब व्यक्ती है उस तक आपका फायदा पहुंचना है. ही गोष्टी मी नेहमीच मला लक्षात ठेवतो आणि हे 2-4 गोष्टीवर मी प्रयत्न करतो कि मला म्हणजे मैं उनके नाम पे खड़ा होतो. अब कितना मैं नाम पे खड़ा हो सकता हूँ ये समाज को जज करने के लिए है कि मेरे परिवार वालों को जज करने के लिए है, लेकिन माझा पूर्ण प्रयत्न असतात की मी त्यांच्या जे नावाबद्दल जे ते लेवलला कायम ठेवणार अशी माझी. गांधी सर, एक मेरा प्रश्न ऐसा था, हमारा पत्रकारिता का ये अनुभव है कि नए आईपीएस और आईएएस नए इन द सेंस पहले 5 साल उस समय का जो उत्साह है, जैसा आपने अभी कहा कि समाज के अंतिम व्यक्ति तक उसका लाभ पहुंचना चाहिए, फिर ये सिस्टम में काम करते करते जब आपको 20, 25, 30 साल हो जाते हैं तो आप आईएएस और आईपीएस बनते रह जाते हो. ये हमारा अनुभव है, हमने पत्रकारिता में देखा. इसके बारे में आपका क्या मानना है? इसमें ऐसा होता है कि जब आप शुरू के 5 साल जब आप आते हो उस टाइम अब मैं ये नहीं कहूँगा कि जो 25 साल बाद आईएएस आईपीएस होते हैं वो काम थोड़ा कम करते हैं या फिर वो थोड़ा नेगलेक्ट हो जाते हैं. आप शुरू के 5 साल की परिस्थिति और पूरे 25 साल की परिस्थिति बहुत अलग होती है. शुरू के 5 साल में आप में जितनी एनर्जी होती है, इसीलिए हम लोग जब यंग होते हैं तभी हमको फील्ड भेजते जाते हैं कि आप जाओ, जो भी ये नवीन आइडिया लाओ, नवीन संकल्पना लाके नवीन चीजें करो और जो लोग गवर्नमेंट ने जो स्कीम्स बनाई है उसको ज्यादा से ज्यादा इन्फोर्स करो. इसलिए शुरू के 5 साल 10 साल में फील्ड पे रखा जाता है. आपका जो प्रश्न है कि 25 साल के बाद वो सिर्फ आईएएस आईपीएस बन के रह जाते हैं, 2-3 चीजें इसमें हमें देखनी चाहिए. एक, कोई भी अधिकारी, कोई भी आईएएस हो, आईपीएस हो, वो एक वातावरण में काम करते हैं. वातावरण म्हणजे एनवायरनमेंट में काम करते हैं. उस एनवायरनमेंट के बहुत सारे घटक होते हैं. एक पॉलिटिकल घटक होता है कि आपको पॉलिटिकल जो आपके अथॉरिटीज है, पॉलिटिकल जो बॉसेस है वो आपको कितना फ्रीडम देते हैं. आणि मला 5 वर्षाची सर्व्हिस झाली, 4 वर्षाची, त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की
अगर किसी अधिकारी का आपको सच में उसके अंदर क्या टैलेंट है और क्या कर सकता है, अगर वो सच में बाहर निकालने का है, तो उसको आप पॉलिटिकल सपोर्ट देंगे नहीं। अगर आपने उसको पॉलिटिकल सपोर्ट दिया तो वो इतने अच्छा काम कर सकता है कि आप उसके बारे में कुछ मतलब इमेजिन नहीं कर सकते। लेकिन बहुत बार अलग अलग कारणों की वजह से उनका पॉलिटिकल सपोर्ट अगर आपको नहीं मिला, फिर उस अधिकारी का टैलेंट बाहर निकल के नहीं है। यहाँ मिल रहा है आपको political 100% मिल रहा है मुझे। मैं यहाँ थोड़ा गलत बोलेंगे वो। नहीं, इसमें क्या होता है कि देखिए कोई भी चीजों को ब्लैक एंड व्हाइट में तब्दील नहीं कर सकते। हम लोग क्या है एज ऑफिसर, हम लोग 60 साल तक नौकरी करेंगे, 65 साल तक नौकरी करेंगे, 62 साल तक। गवर्नमेंट ने बना रखा है एक सिस्टम। जो पॉलिटिकल अथॉरिटीज है त्यांना दर 5 वर्षांनी इलेक्शन फेस करावा लागतो। हम लोगों को लोगों ने चुन के नहीं भेजा है, हम लोगों ने कॉम्पिटिटिव एग्जाम पास किया है और फिर हम लोग पद पे बैठे हैं। उन लोगों को जो पॉलिटिकल प्रोसेस है, जो पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे, आमदार, खासदार, मंत्री, या सगळे लोकांनी निवडून पाठवलेलं आहे, म्हणजे ते काय ते लोकांना रिप्रेझेंट करतात। आणि असं लोकशाहीमध्ये असं आपण सांगू शकत नाही की त्यांच्या ऐकणार नाही, कारण ते नेमकी लोकांच्या काय बिल आहे ते रिप्रेझेंट करतात। ठीक आहे, लोकांनी म्हटलं असं मग असं झालं पाहिजे, लेकिन याच्यामध्ये शासनाने ह्याच्यासाठीच मला पाठवलेलं आहे की ते जे म्हणतात त्यांच्या जे डिमांड असतात ते न्यायाची बसला पाहिजे, ते रूल मध्ये बसला पाहिजे, लॉ मध्ये बसला पाहिजे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, मी बरेच गोष्टीमध्ये म्हणजे आता मी डिटेल सांगणार नाही, पण कितीही प्रेशर आलं, कुठूनही प्रेशर आलं, मी कधीच म्हणजे जे काही तर मला वाटलं चुकीची गोष्टी आहे ती केलंच नाही, मी नाही करणार आहे। इथे आतापर्यंत किती प्रेशर आलं? इथे तसं प्रेशर आता 3 महिना झाला, 4 महिने बदलीसाठी किती प्रेशर आलं? दूसरा ऐसा भी है कि यहाँ बॉडी नहीं है। ना बॉडी सौभाग्य से आप सांगली में जब थे कॉर्पोरेशन में, वहाँ भी उस समय एज एडमिनिस्ट्रेटर ही थे। अभी मेरे पास उस टाइम हाँ। मैं वहाँ पे अप्रैल से नवंबर तक एडमिनिस्ट्रेटर था, हाँ। और उसके बाद दिसंबर से अप्रैल तक मेरे पास नौकरी पड़ी थी। मेयर थे, डिप्टी मेयर थे। तो क्या मतलब परिवर्तन लगा आपको? परिवर्तन बहुत होता है। परिवर्तन ये होता है कि बहुत सारी ऐसी चीजें होती हैं जो उनको समझाना पड़ता है कि ये चीजें हैं जो थोड़ा आप नहीं कर सकते। और कई सारी ऐसी चीजें होती हैं जो उनके तरफ से भी फीडबैक आता है कि सर लोगों में ये ओपिनियन है, ये अगर आप करेंगे तो लोगों को फायदा होगा। बहुत सारी ऐसी चीजें होती हैं जो पॉपुलिस्ट चीजें होती हैं, मतलब वो लोग रिकमेंड करते हैं और वो म्हणजे लोकांना खुश करण्यासाठी गोष्टी असतात, ते सांगतात की आम्हाला करा। पण आम्हाला असं बघायला पाहिजे कि अगर मैं वो चीज करता हूँ, आगे का प्रेसिडेंट क्या सेट हो। म्हणजे आज मी समजा काहीतरी गोष्टी लोकांना खुश करण्यासाठी केलं, उद्या जर तशी मागणी परत झाली, परवा परत झाली, त्याच्यानंतर परत झाली, मग काय करायचं। तो इसमें यही मैं कहता हूँ कि आप उनको हमेशा नो भी नहीं बोल सकते, आप उनको हमेशा यस भी नहीं बोल सकते। उसमें आपको चूज करना है एक अधिकारी। हर अधिकारी का एक पैटर्न होता है काम करने का। मेरा पैटर्न यही रहता है कि अगर वो लीगल है और अगर वो करने लायक है, लेकिन अगर उसमें कोई पेज फंसा हुआ है, मैं पेज साफ कर दूंगा। मतलब पेज साफ करने का मतलब ये नहीं कि मैं इलीगल को लीगल बना दूं। मैं ये कहूंगा कि अगर प्रोसीजर में अटका पड़ा है, रेट डिवीजन में अटका पड़ा है, या पहले के लोग बोल रहे नहीं हो सकता, लेकिन ते लीगल आहे, त्यांची मागणी जायज आहे, तर मला असं वाटतं की 100% केलं पाहिजे। परंतु ती जर मागणीची लीगल आहे आणि मागणीची लीगल असून सुद्धा त्याच्यामध्ये चुकीचे प्रेसिडेंट सेट होईल, त्याच्यामध्ये चुकीचं मेसेज जाईल बाहेर, मग ते मी नो म्हणतात। आणि मी आपल्याला इन्फॉर्मली सांगू इच्छितो की माझ्याकडे म्हणजे जे पदाधिकारी असतात, पदाधिकारी थे उसके कॉर्पोरेशन वो लोग फाइल लेके आते थे कि साहब ये कराना चाहिए, और मैं उस फाइल को रिटर्न करता था कि मैं ये नहीं हूँ। कुछ फाइल ऐसे भी होते थे कि सर ये फाइल पिछले 2 साल से अटका पड़ा है, इसमें लोगों का इतना फायदा होता, और वो मैंने किया। तर ह्याच्या अर्थ हे नाही की पॉलिटिकल लोक जे आपल्याला सांगतात प्रत्येक गोष्ट चुकीची असतात, नाही, पण काही गोष्टी असतात जे आपल्याला करायला पाहिजे आणि काही गोष्टींमध्ये नो म्हटलं पाहिजे, कारण ते त्यांनी लोकांनी निवडून दिलं, त्यांना 5 वर्षानंतर परत निवडणुकी फेस करायच्या आहे, त्यांना परत निवडून यायचं आहे, पण आम्ही तर इथे मतलब रिटायरमेंट पर्यंत आहोत असं लोकांना धारणा है। और मैं उससे भी डिसएग्री करता हूँ कि सरकारी सिस्टम में भी इतना परमानेंस नहीं रहना चाहिए कि लोग बैठ गए उठेंगे ही नहीं, और लोग बैठ गए मतलब अधिकारी हो, क्लर्क हो, कोई भी हो, देयर शुड बी ए सिस्टम जहाँ पे आपको आपका जब परफॉर्मेंस अच्छा है आपको कंटिन्यू करो, परफॉर्मेंस खराब है चाहे कोई भी बड़े अधिकारी हो उसको बाहर निकालो। दिस इज माय थॉट प्रोसेस। मी तर 4 महिन्यात म्हटलं तर शेवटच्या घटकापर्यंत योजना सरकारच्या पोहोचल्या पाहिजे। आपण मेलघाट जे आहे आदिवासी एरिया, ट्रायबल एरिया आहे, आपले किती दौरे झाले आतापर्यंत? आतापर्यंत मेलघाटमध्ये माझा 7 दौरा झाला आहे। आणि आपण काय नवीन पॅटर्न वगैरे काही विचार केला आहे का? येस
आतापर्यंत मेलघाटमध्ये मी 7 ते 8 टाइम्स गेलो. तिथे 1-2 रात्री मुक्काम पण झालेला आहे. भरपूर गोष्टी बघितलं आणि पाणी टंचाई वगैरे पण बघितलं. मेलघाटमध्ये सर्वात मोठी जो प्रॉब्लेम आहे ती आहे कनेक्टिव्हिटीची. म्हणजे आपल्याला आपण जर इन जनरल आपण महाराष्ट्राचे पॅटर्न बघितलं, जे काही सर्वात म्हणजे अंडर डेव्हलप्ड एरियाज आहेत ते सर्व डिस्कनेक्टेड आहे. म्हणजे आपण गडचिरोलीचे भावनगर घ्या किंवा पालघरचे आपण तलासरी घ्या किंवा आपण मेलघाट घ्या, कुठलाही तालुका घ्या, कुठलाही अंडर डेव्हलप्ड एरिया घ्या, ते सर्व मतलब कनेक्टेड आहे. तिथे कुठलाही 4 लेन हायवे जात नाही, तिथे कुठलाही एक्सप्रेसवे जात नाही, तिथे कुठलाही मोठा रोड असा जात नाही की जे सरळ आजच्या डेटमध्ये जर मला धार्मिकला कुठलाही वस्तू पोहोचायची आहे ट्रक जाऊ शकत नाही, मोठी एमटी वरून आणावं लागतं. तर ही जी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तिथे डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम क्रिएट झाले आहे. आणि आज एक चांगली संधी आहे, आपल्याला एक फॅक्ट चेक पण करू केलं तर तुम्ही पाहू शकता तर किती स्मार्ट आहे आणि किती चांगली आहे आणि तिथे सर्विस सुविधा आहे. ते 100% सर अंगणवाडी जर लावायची असेल मी 100% त्याच्याबद्दल अभ्यास करणार. डेटॉल कंपनीने म्हणून दिली. डेटॉल हा, अशा खूप कंपन्या आहेत जे काम करायला तयार आहे. पण काय होते काय साहेब माहिती का, आतापर्यंत आता तुम्ही बोलले आय एम सॉरी टू से, हा आतापर्यंत जे पण अधिकारी बोलते ना ते हे बोलते का कमी झाले तुम्ही असं का करा नाही म्हणत, आम्ही समून नाश्ता करणार आहे त्याला क्वेश्चन होतं असं म्हणा ना. काय कमी झाले म्हणतो आकडेवारी घेऊन बसताना सर्वे अधिकारी काय करते, आकडेवारी घेऊन बसतात. कमी झाले काय झालं ऍक्च्युली कमी का बरं झालं मी तुम्हाला सांगतो. मी 30-35 वर्षापासून कर्नाटकात करतो. माझा सर्वात आवडता विषय मेलघाट आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे का सर्वात महत्वाचं काय आहे, सेम आणि मेन मध्ये डिफरन्स केलेला आहे. ठीक आहे, आता जे अदिती तटकरे मॅडम आली, आम्ही सर्व पत्रकारांनी प्रयत्न केला तर कुपोषणाचे आकडे मिळावे, बाल मृत्यूचे आकडे मिळावे. पण कसं आहे प्रशासन ट्रान्सपरन्स म्हणतात आणि काहीच पारदर्शी काम नाही होत. आम्हाला माहिती सुद्धा दिली त्याच्यात, तुम्हाला मी स्वतः मेसेज टाकला आहे ना, आला असेल तुम्ही. जेव्हा अदिती तटकरे मॅडम माहिती होती आम्हाला सांगण्यात आलं तर सरांनी पीपीटी बनवली चांगली. आमची इच्छा होती की ती पीपीटी आम्हाला द्यावी. याच्याबद्दल मला असं माहिती आहे की मागं त्यांनी केलं पाहिजे ना असं. ती नाही बालमृत्यू मातामृत्यू बद्दल जे काही माहिती आहे ती ऑलरेडी भरपूरदा म्हणजे इथून पुढे पण हायकोर्टला पण दिलं आहे आणि प्रेसमध्ये पण दिलं आणि त्याच्याबद्दल बातम्या पण आलेल्या आहे की सर मेरा एक पर्सनल प्रश्न ऐसा था, आपको 3 बार कोरोना हुआ, मैं इसका सच्चा उत्तर चाहूंगा आपसे. आप अकेले थे दिल्ली में, आप में IAS बनने की जिद थी और कोरोना का डर हर कोरोना पॉजिटिव को मृत्यु के रूप में लगता था. मुझे भी कोरोना हुआ था, मैं भी हॉस्पिटल जाता था. मैंने नजदीक से बहुत दूर था मृत्यु से, लेकिन मृत्यु का डर था. क्या आपको भी मृत्यु का डर लगा 3 बार कोरोना में, किसी एक पल, किसी एक दिन? इसमें अब चूंकि मेरे पास वो दादा के सपने, वो पिता के सपने, वो परिवार का दुख. उसमें मैं बस मतलब एक ही चीज बोलूंगा कि सिंस मेरे पास थोड़ा उसमें एज फैक्टर था, मतलब मैं 18-20 साल का था, तो स्टैटिस्टिकली अगर बात करें म्हणजे डेटा से बात करें तो 20 साल के लोग नहीं मर रहे थे. इस बात से मैं थोड़ा तो रिलैक्स था भाई, ठीक है 20 साल के लोगों की डेथ नहीं हो रही, मैं 20 साल का हूँ तो भगवान तो मुझे बचाएंगे. दूसरा अगर इसमें पॉइंट ऑफ व्यू देखें, आपको पूरा डर की बात है. जब मुझे सेकेंड टाइम कोविड हुआ तो उसके बाद मेरे को डॉक्टर ने बोला HRCT कराओ. तो एक CT स्कैन होता है, एक HRCT स्कैन होता है. HRCT हाई रेजोल्यूशन CT स्कैन. उस टाइम एक बार मैंने CT स्कैन कराया, फिर डॉक्टर ने बोला नहीं आपको HRCT कराना पड़ेगा. उस टाइम मुझे डर लगा कि ये डॉक्टर आखिर HRCT के लिए बोल क्यों रहा है, CT स्कैन इज सफिशिएंट. उसके बाद जब मैंने HRCT कराया फिर उन्होंने बोला कि आपका जो है हार्ट रेट थोड़ा रिदम गड़बड़ा है, लेकिन वो डर की वजह से मतलब ऐसा कुछ नहीं. उसका स्कोर क्या था आपका? स्कोर 25 ऐसे कुछ था. नहीं, वो तो 20 में ऊपर था आदमी. मैं 5 से मेरा स्कोर था. मैंने 2 ड्रिंक लिए थे 6 में. मैं कहा 12 मत लगाओ तो 4 देना पड़ेगा. नहीं उस टाइम वही मैं कह रहा हूँ कि चूंकि मेरे पास एज फैक्टर था कि मैं वही मैं अगर 50-60 साल का होता तब तो भगवान के पास बैठ के थोड़ा प्रार्थना वगैरह करने की जरूरत थी दवा के साथ साथ. लेकिन 20 साल का था मैं, उस वजह से एज फैक्टर होने की वजह से थोड़ा इतना भी डर नहीं लगा जितना लगना चाहिए. लेकिन चूंकि मैं अकेला था, रिक्शा पे मैं खुद जा रहा था हॉस्पिटल, मैं इसीलिए पूछ रहा हूँ कि आप अकेले थे वहाँ. ये थोड़ा डर था उस टाइम. मतलब यार 3 मास्क लगा रहे हैं ऊपर से, मतलब पहले अंदर सर्जिकल डाल रहे हैं, फिर N95 डाल रहे हैं, फिर N99 डाल रहे हैं और उसके बाद जाकर रिक्शा पे बैठ रहे हैं हॉस्पिटल जाने के लिए. कारपोरेशन अच्छी कि जिला परिषद अच्छी? दोनों जगह पॉजिटिव नेगेटिव है. कॉर्पोरेशन में भी कुछ पॉजिटिव है. कॉर्पोरेशन में पॉजिटिव ये है कि वहाँ पे बहुत
कम टाइम में आप पॉजिटिव इम्पैक्ट दिखा सकते हो। सिस्टम फास्ट मूव करती है एंड कॉर्पोरेशन इज टोटली डिपेंडेंट अपॉन कमिश्नर। जब तक बॉडी नहीं है तब तक बॉडी आ गई उसके बाद देयर आर सर्टेन थिंग्स मतलब कि आपको ऊपर मतलब कितना खींचादार होगा उसके ऊपर डिपेंड करता है मतलब कमिश्नर और मेयर। लेकिन जब तक बॉडी नहीं है तब तक कमिश्नर ने अगर ये ठान लिया कि ये करना है मतलब आप कर सकते हैं। कमिश्नर कॉर्पोरेशन में इस हद तक की पावर होती है। जिला परिषद में क्या है कि जिला परिषद बहुत बड़ी यंत्रणा है मतलब शिक्षक बस 5 का रहेगा बाकी स्टाफ अगर आप छोड़ दें तो सिस्टम मूव्स लिटिल स्लो। मतलब अगर आप ये सोचें कि आज ही मैंने निकाला और कल को ये इम्प्लीमेंट हो जाना चाहिए उतना नहीं हो पाता। अनफॉर्चुनेटली एक चीज मुझे तो हमेशा पेन करता है सरकारी सिस्टम में जनरल कॉर्पोरेशन और कमिश्नर कुछ नहीं हो। और ये मेरे साथियों को भी जो मेरे आईएएस बैचमेट्स हैं या फिर जो भी मेरे अधिकारी हैं उनको भी ऐसा लगता है कि जिस स्पीड से जिस सोच से और जिस तत्परता से और जिस अर्जेंसी से हम लोग काम करते हैं वो अर्जेंसी अगर सिस्टम ने दिखानी शुरू कर दो इसी अर्जेंसी से काम करना चाहिए तब जाके चेंजेस आने शुरू होंगे। और ये इस बात का मुझे दुख भी है कि आज की डेट में अगर मैंने ये बोला ये रास्ता खराब है जाओ उसको ठीक करो या आंगनवाड़ी खराब है जाओ उसको ठीक करो, अगर हमारे अधिकारियों हमारे स्टाफ ने उस चीज को मन पे लिया और अर्जेंसी में लिया कि नहीं ये मेरी नैतिक जवाबदेही है मेरी व्यक्तिगत जवाबदेही मुझे करना पड़ेगा वो कर लिया तभी जाके बदलाव आया। नहीं तो अगर वो सरकारी प्रोसीजर है साहब साइनिंग है साहब नोटिस तो देंगे हम करते रहेंगे तब तक देयर विल बी नो रिवॉल्यूशनरी चेंज जिसको बोलते हैं। सर आपकी लाइफ में किसी परीक्षा का आपका पेपर फूटा है? फॉर्चुनेटली नहीं फुटा है। सर ही भीती तुम्ही आता जी व्यक्त केली सिस्टमची तुम्ही आता त्याच्या आधी जे काही वेगळ्याच्या संदर्भात चित्र सांगितलं आपल्याला किंवा दाखवलं आम्ही हे करू ती भीती तुमच्या बाबतीत खरी होणार नाही त्याच्या संदर्भात तुम्ही काय काळजी घेता? नाही मला पूर्ण विश्वास आहे कारण मला माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि मी प्रत्येक माणसाला जबाबदार ठरवतो। मी जर तुम्हाला विचारलं की ही गोष्टी 1 महिन्यामध्ये झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे मला कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज मी त्यावेळी कुठल्याही प्रकारचे बर्दाश्त करत नाही। आणि मी जसं आपल्याला सांगितलं की मी फार टाइमलाईनवर काम करतो की मी 15 ऑक्टोबरचे डेडलाईन ठरवले म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत ही गोष्ट झाली पाहिजे आणि जर होऊ शकत नाही तर तुम्ही इधर ऍडव्हान्स मध्ये सांगा नाही तर तुम्ही त्यावेळी असं सांगू शकत नाही की आमच्याकडून झालं मग तुमच्यावर काहीतरी कारवाई होईल। तर दिस इज द वे दॅट वन शुड वर्क आणि दिस इज द वे आपले खालचे लोकांना पण काम केलं पाहिजे। तीच मी जेव्हा आपल्याला सांगितलं की सरकारी सिस्टम मध्ये प्रत्येक गोष्टी ज्या आपण परमनंट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठलं तरी सुधारणा होणे गरजेचं आहे कुठलं तरी परफॉर्मन्स बेस्ड काहीतरी इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे। आजच्या दिवसामध्ये ट्रान्सफर असू द्या पोस्टिंग असू द्या प्रमोशन असू द्या याच्यामध्ये त्यांच्या एक ऑब्जेक्टिव्ह परफॉर्मन्स अनालिसिस केलं की त्यांनी काय काय गोष्टीवर काय काय केलंय हे होणं खालपासून वरपर्यंत हे होणं फार गरजेचं आहे। याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह सिस्टम आणणं फार गरजेचं आहे जेणेकरून तेच व्यक्तीला चांगले प्रमोशन आणि तेच व्यक्तीला चांगले गोष्टी सर जंतर मंतरच्या आंदोलनाबद्दल आपलं मत काय? त्याच्याबद्दल तर बघा माझं असं म्हणणं आहे की आपण सगळे लोकशाहीमध्ये राहतो प्रोटेस्ट करणं प्रोटेस्टमध्ये भाग घेणं प्रोटेस्टमध्ये आपल्याला जे काही माग आहे ते करणं ते न्यायोचित आहे त्याच्यामध्ये आपल्याला संविधानाने तशी ड्युटी दिलेली आहे। पण प्रोटेस्टमध्ये म्हणजे व्हायलन्स यूज करणं हिंसा करणं हे फार चुकीची गोष्टी आहे। प्रोटेस्टमध्ये देशविरोधी नारे जर लागलं तरी फार चुकीची गोष्टी आहे। प्रोटेस्टमध्ये जर आपला प्रोटेस्टचा एजेंडा आहे का आपण करत दुसरी गोष्टी आहे हे पण चुकीची गोष्टी आहे। पण मला असं म्हणणं आहे की सरकारची ड्युटी आहे की लोकांची काय भावना आहे लोकांची काय परिस्थिती आहे ते आम्हाला ऐकलं पाहिजे आम्हाला समजलं पाहिजे आणि ऍडव्हान्स मध्ये तशी कदम घेतला पाहिजे जेणेकरून भविष्यात ते परत गोष्टी होणार नाही। पण काही गोष्टी येतात नीट मध्ये झालं ते खूप चुकी झालं पेपर लीक तर पूर्ण म्हणजे स्टुडंटच्या मानसिकतेवर प्रभाव पडतो। पण काही गोष्टी अशी असतात जे होऊ शकणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे एक डिमांड आली की एक स्टाफला प्रिव्हियस किंवा आधीच्या सीईओने काढलं किंवा त्याच्यावर काही कारवाई केलं आता त्याच्यावर जर कोणी उपोषणावर बसत असतील मग त्याच्यावर आम्ही काय करू शकतो। म्हणजे काही अशी गोष्टी असतात जे नागरिकांना पण समजलं पाहिजे की जे न्यायोचित नाही आहे जे कायद्यामध्ये बसत नाही जे रूलमध्ये बसत नाही त्याच्यामध्ये आपल्याला जर काही करायचे असतील तर देर आर अदर ऑप्शन्स आपण हायकोर्ट जाऊ शकतात आपण वरच्या कार्यालयामध्ये अपील करू शकतात। पण एकच गोष्टीसाठी वारंवार अपील करणं वारंवार येणं ज्याच्याबद्दल आपल्याला उत्तर देण्यात आले तर ती गोष्टी होऊ शकणार नाही। पण प्रोटेस्ट केलंच पाहिजे मी तर हेच म्हणणार पण त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे की माझी जे सूचना आहे माझी इन्फॉर्मेशन आहे ते कुठून येते। आणि एक गोष्टी मी शेवटला याच्याबद्दल एक सांगू इच्छितो की आपल्या आजच्या मुलांना न्यूजपेपर आणि सोबतच बुक्स हे वाचण्याची पद्धत पाडली पाहिजे। आपली जर नॉलेज रील्स बघून येत आहे 15 सेकंडच्या रील्स बघून आपण एकदम
इमोशनल झालो, मागे कुठेतरी इमोशनल गाणं चालू आहे आणि आपण तरी कुठलं तरी एक गोष्टी दाखवलं आणि त्याच्यावरच आपला ओपिनियन क्रिएट झाला, मग ते आपण चुकीच्या डायरेक्शन मध्ये जात आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे की हे जे रीलवर बघितलं, पोस्टर बघितलं खरी आहे का, त्याच्याबद्दल आपण पुस्तकचा अभ्यास केलाय का, त्याच्यामध्ये आपण इंटरनेटमध्ये सर्च केलं का, हे सगळे केल्यानंतर आपण करा. इंस्टाग्राम आता मागे तुकाराम मुंडे साहेब आले होते आता काही दिवसापूर्वी, त्यांनी पण हेच म्हटलं, हे जे अल्गोरिदम आहे ते अमेरिकामध्ये बसून कुठलं तरी कंपनी डिसाईड केलं. आपण जेव्हा रील्स बघतो, रील्स बघताना तेच रील्स आपल्याला दाखवले जातात जे आपल्याला आवडतं. आपल्याला जर असं वाटलं की प्रोटेस्ट झाला पाहिजे आणि हा बघा जरा किती खूप छान प्रोटेस्ट झाला, मग आपलं पुढचं रील पण प्रोटेस्ट असणार. आपल्याला जर आपण गव्हर्नमेंटच्या विरोधी काही बातमी वाचली आणि ते आपल्याला आवडलं, त्याच्यावर जास्त टाइम स्पेंड केला, मग पुढचा रील पण तसंच असणार. हे विषय आपण कसं म्हणला पाहिजे की प्रत्येक गोष्टीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू असतात, प्रत्येक गोष्टीच्या फॅक्ट व्हेरीफाय करायला पाहिजे, बुक्स वाचला पाहिजे, एक अनबायस्ड ओपिनियन तयार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डिमांड पूर्ण करायची. So one question I would like to ask, as probably you are most eligible actor, so I mean, what are your expectations for your future life partner? ते तर मला बड गोष्टी आन्सर जे बघूया काय होतं. साहेब will give the answer. नाही म्हणजे आता माझे आई वडील पण माझा मागे लागले आहेत, करा पटपट पटपट करा, पण आता करणार भविष्यात. पण एवढंच आहे की जे कोणी असणारे सेम थिंकिंग असले पाहिजे, सेम वेवलेंथ असला पाहिजे. नाही, अमरावतीतून जाण्यापूर्वी आम्हाला तो हा त्याचा प्रश्न पाहायला मिळेल. आता या विषयी I would like to know about your त्याची काही डेडलाईन असेल. ये चीज मुझे सांगली में पत्रकारों ने बोली थी, बट अनफॉर्चुनेटली वहां हो नहीं पाया. मैं पूरी कोशिश करूंगा कि अमरावती में पहुंचे. नहीं, अगर आप नवविवाहित यहाँ रहते तो 2 के 3 होके कई ऑफिसर यहाँ से गए हैं. बिहारमधून आलेला एक सत्तर गांधी खूप अस्खलितपणे मराठी बोलतो, हे कौतुकाची गोष्ट. दुसरीकडे याच महाराष्ट्रात हिंदी मराठीचा वाद पण सुरू असतो. पण पॉलिटिकल म्हणजे जायचं नाही, पण एक ओव्हरऑल आपल्याला काय वाटतं मला हे भाषा शिकवण्याच्या अनुषंगाने याच्यामध्ये काय माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या ठिकाणी काम करत आहात, आपण ज्या ठिकाणी राहतोय, तिकडची लँग्वेज आपल्याला आलीच पाहिजे. देयर इज नो अदर वे. आपण जर आपल्याला तिकडची लँग्वेज येत नाही, आपण लोकांसोबत संबंध कसा हे करणार, क्रिएट करणार, आपण लोकांसोबत संवाद कसा करणार. आता मला जर मराठी येत नाही तर मी आपल्यासोबत बसू शकत नाही. किंवा मी जेव्हा गावात जातो, आता गावात मग हिंदी बोलणार, मी इंग्रजी बोलणार, मग लोकांना असं वाटेल की कुठले बाहेरचे माणूस आहे, हे माझं जे काय समजू शकत नाही, मग याच्यासोबत चर्चा करून काय. मी म्हणतो की आपण ज्या ठिकाणी जातो तिकडची भाषा, तिकडची संस्कृती, तिकडचं पद्धत हे आपल्याला आलंच पाहिजे. पण याच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारची शिका नाही तर आम्ही तुम्हाला झेंड काढणार, आम्ही तुमची मारहाण करणार, हे फार चुकीची गोष्ट आहे. कंपल्सन नको. कंपल्सन नको. आणि जर कंपल्सन आपण करत आहात तरी पण थोडा वेळ दे. म्हणजे असं नाही की नाही केलं तर तुमच्या आता मारहाण करणार, त्यामुळे फार चुकीचे मेसेज बाहेर जातो. आणि इन जनरल आपण सगळे भारत देशचे नागरिक आहोत, ते पण आपल्याला बघितलं पाहिजे. आपण भाषाच्या बेसिसवर सर्व राज्याचे डिव्हिजन झालं, भाषाच्या बेसिसवर सर्व राज्य आपले क्रिएट झालं. आपल्याला बघायला पाहिजे की बाहेरचे जो लोक इथे येतात त्यांनी अशा फील नाही केला पाहिजे की मला इथे अशी ट्रीट करण्यात येते. आणि मी बाहेरचे जो लोक येतात इथे बाहेरचे तसेच दुसऱ्या राज्याचे, त्यांना पण मी एवढंच म्हणेल की आपण इथे आला तर आपल्याला लँग्वेज शिकली पाहिजे आणि आपल्याला शिकण्यासाठी प्रयत्न केली पाहिजे. आणि आपल्याला असं नाही समजलं पाहिजे की हे मला जर सांगितलं लँग्वेज शिकायला तर हे काही चुकीची गोष्टी मला सांगतात, तसं नाही. म्हणजे फोर्स पण नाही केला पाहिजे की आपल्याला स्वतःहून ते लँग्वेज शिकून पण घेतलं पाहिजे. अमरावती जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिलेली आहे. मेळघाट सारखा रिमोट एरिया प्ले नाही पाहत. काय विजन आपल्याला ठरवावं असं वाटतं प्रायोरिटी? मेळघाट बद्दल जे माझं असं म्हणणं आहे की इथून म्हणजे माझा पूर्वी भरपूर सीओज आले, कलेक्टर्स आले, त्यांनी भरपूर काम केलं आहे. आणि इन जनरल आपण पण एक्सेप्ट करतो की पहिले जशी सिच्युएशन होती आजच्या 20 वर्ष अगोदर तशी नाही राहिली. भरपूर सुधारणा झाली आहे. इन्क्रीमेंटलच सुधारणा होईल, कारण कधी आम्हाला मेळघाटसाठी 100 कोटी 1000 कोटीचे कधी पॅकेज असं मिळणं अपेक्षित नाही. जे काही आपल्याला डीबीटीसीतून पैसे मिळतो, सेसमध्ये मिळतो, आपण प्रायोरिटाईज करतो. लिमिटेड निधी असतो पण आपण प्रायोरिटाईज करतो की कुठे आपल्याला ज्या महत्त्वाची गोष्टी आहेत ते करायच्या आहे. मेळघाटमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण तिकडचे जे ह्युमन डेव्हलपमेंट आहे ते फार कमी आहे कनेक्टिव्हिटीच्या नसल्यामुळे. बाकी जे ठिकाण आहे आपल्याला तिथे पण आता माझं असं संकल्पना आहे की आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये एक ड्रोन दिली उभा करायची. आजच्या